अहो, मला एक सांगा, आता डॉक्टर म्हणतात की हिरवी मिरची खाल्ल्यानं काय एवढं फायदा होतो, हिरवी मिरची खात जावा म्हणतात. हिरवी मिरचीनी हागवान लागती पहिलं, आलं का लक्षात? खरंय. आणि मुळव्यात एक नंबर एकदम कार्यक्रम ओके. आणि त्याच्यानंतर काय होतं, हां. हिरवी मिरची रक्त शुद्धीकरणाला, रक्त पडतं ना, रक्त शुद्धीकरण बी चांगलं होतं हिरवी मिरचीनी. असं माहित नाही का? मला काय माहिती अहो, मी विचारतीये तुम्हाला. मला वाटलं की हिरवी मिरची खाल्ल्याने तिखट लागतं, पण त्याचा तिखट काय लागतं, फायदा पण होतो? त्याचा फायदाच होतो काय, रक्त शुद्धीकरण होतं रे. अच्छा. आता 2 वेळा सांगितलं, 3 वेळा सांगत नाही मी. कोणत्या गोष्टी 3 वेळेस करत नाही, चापटकन बर, करतो बघ. मला अजून एक प्रश्नाचं उत्तर द्या अहो. मला पोरं विचारत होती कुणाची? की गोबर गॅसमध्ये कोणता गॅस असतो अहो? हागवण लागली की गोबर गॅस होतो. ते आता गोळा गोबर, करायचं आणि तिथं टाकायचं, विषय अरे संपला. पण गोबर म्हणजे आता गाई गोबर म्हशीचं म्हणजे गोबर हो. गाईचं गोबर, म्हशीचं गोबर. आणि जर तुझं तुम्हाला बी असेल तरी चालते, ते काही शी अडचण शी नाही. शी 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 हम्म. जर तुम्हाला कोणी जाऊन तिथे शाळेत शिकवायला सांगितलं तर तुम्ही असं शिकवणार का हो? ते पोरं तर हसू हसून पागलच होतील. मिथेन गॅस असतो ग त्याच्यामध्ये. अच्छा, मग नीट माहिती आहे उत्तर तर द्यायचं की. इकडून फिरून तिकडून फिरून फिरवायचंच काम आहे तसं नुसतं. नाही, सगळं नीट समजावणं गरजेचं राहतं. कधी कधी हसून हसून शिकवायचं लागतं. होय. हा, टीचर कसा राहील